नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुमच्या खास आग्रह खातीर मी 41 जिल्ह्याचा पुनावळीमधील म्हाडा लॉटरी 2025 मधील एक सुंदर असा प्रोजेक्ट मी आज घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुमच्यासाठी. तुम्ही तो लाईव्ह पाहू शकता. हे पहा, मी आता वाकडवरून निघालेलो आहे पुनावळीकडे. आपण सध्या पुणे मुंबई एक्सप्रेसवे वरती आहोत. आपण मित्रांनो पुनावळीमध्ये पोहोचलो आहोत. आपण सर्व्हिस रोडला आहोत. हे पहा आपण थोड्याच अंतरावरती पुढे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येतो. त्यामध्ये हे पहा, राईट साईडला गेलेला जो आहे, पलीकडल्या साईडला जे वाहनं चाललेले ते वाकडकडे चाललेले आहेत, म्हणजे साताऱ्याकडे चाललेले आहेत. आणि अलीकडल्या साईडनं जे चाललेले ते मुंबईच्या दिशेने, म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे तो. डाव्या बाजूला वळण घेतल्यानंतर मित्रांनो लोटस बिझनेस स्कूल आहे. हे लोटस बिझनेस स्कूल आहे. तिथून डाव्या बाजूला पाण्याच्या 2 टाक्या दिसतील. त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या टाक्या आहेत. तसेच रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम चालू आहे मित्रांनो इथे. तुम्ही उजव्या बाजूला गायकवाड नगरच्या कमानीमधून सरळ पुढे जायचं आहे. आता दोन्ही साईडला खूप सुंदर अशा बिल्डिंग्स आहेत. तुम्ही डाव्या बाजूला वळल्यानंतर हा रस्ता मित्रांनो सरळ प्रोजेक्टच्या दिशेने जातो. प्रोजेक्टच्या बाजूलाच हे कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आहे. पहा मित्रांनो किती जवळ आहे. प्रोजेक्टला लागून कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आहे मित्रांनो. हे पहा, कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल ही प्रोजेक्टची बिल्डिंग आली मित्रांनो. आपण पोहोचलोय मित्रांनो प्रोजेक्ट वरती. खूपच सुंदर असा प्रोजेक्ट आहे मित्रांनो. तुम्ही त्याच्या स्ट्रक्चर वरूनच बघू शकता की किती क्वालिटी कन्स्ट्रक्शन काम झालेलं आहे मित्रांनो. आपण थोड्याच वेळात म्हाडाचं बिल्डिंग्स, ही पहा ही म्हाडाची बिल्डिंग आहे मित्रांनो. आपण सर्व डिटेल बघणार आहोत. तर मित्रांनो, म्हाडाची इमारत जी आहे ती ग्राउंड प्लस 7 मजलीची आहे. 899 ए मध्ये 1 BHK आहेत आणि 899 बी मध्ये 2 BHK आहेत. म्हणजे हे प्रोजेक्ट कोड आहेत मित्रांनो. तर 1 BHK मित्रांनो किती आहेत? 7 आहेत आणि 2 BHK 28 आहेत. तर 1 BHK चा बिल्डअप एरिया आहे 62.96 स्क्वेअर मीटर, म्हणजे कार्पेट एरिया आहे 41.94 स्क्वेअर मीटर. कॉस्ट किती असणार आहे 1 BHK साठी? 21,99,800 आणि अर्नेस्ट मनी डिपॉझिट करायचे आपल्याला मित्रांनो 20,000. तर मित्रांनो 2 BHK साठी बिल्डअप एरिया असणार आहे 67.78 ते 88.43 स्क्वेअर मीटर. कार्पेट एरिया असणार आहे 45.94 ते 52.45 स्क्वेअर मीटर. कार्पेट एरिया म्हणजे जो वापरायला भेटणार आहे तो. आणि त्याची कॉस्ट किती असणार आहे 2 BHK ची मित्रांनो? 23,68,300 ते 30,89,800. EMD अमाऊंट किती भरायची आहे? डिपॉझिट अमाऊंट जी भरायची आपल्याला ते 20,000 भरायचे मित्रांनो. तर मित्रांनो, काही आणखी डिटेल पाहायचं असेल तर त्याचं लोकेशन हे पहा, गुगल वरती तुम्ही जर सर्च केलात 41 जिल्हे तर हे असं दिसेल. इथे लोकेशन आहे. आणि त्या प्रोजेक्टचा टोटल लेआउट प्लॅन पाहायचा असेल तर म्हाडाच्या वेबसाईट वरती तुम्हाला हा लेआउट प्लॅन दिसेल. जिथे म्हाडाला मी एरो केलाय ती म्हाडाची बिल्डिंग आहे. तर म्हाडाची ही बिल्डिंग अशा लेआउट मध्ये बनवलेली आहे मित्रांनो, 2 BHK आणि 1 BHK कॉन्फिगरेशन मध्ये. तर 2 BHK चं मी हे हॉल, किचन, एक बेडरूम, दुसरा बेडरूम आणि 1 BHK चा हॉल, किचन आणि बेडरूम. तर मित्रांनो, खूप सुंदर असा प्रोजेक्ट आहे हा 41 जेलेनिया. प्रोजेक्ट कोड आहे 899 ए आणि 899 बी. तर तुम्ही म्हाडाच्या वेबसाईट वरती गेलात की तुम्हाला याचं सर्व डिटेल मिळून जाईल. खूप छान प्रोजेक्ट आहे आणि तुम्हालाही आवडेल. तुम्ही स्वतः येऊन इथे पाहू शकता. म्हाडाची बिल्डिंग पण खूप सुंदर आहे. तर चला मित्रांनो, मी तुमच्यासाठी उद्या आणखी एका नवीन प्रोजेक्टची माहिती घेऊन येईन. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. 30 नोव्हेंबर ही लास्टची तारीख आहे फॉर्म भरण्याची, हे पण विसरू नका. आणि पुन्हा एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र.